सारे कळत नकळतच घडते. हा मॅडम. कोण आहे? तुमचा मानी सेवक संपतराव माने. अरे तुम्ही आहे का? बोला, आमच्या कामाचं काय झालं? अहो तेच तर सांगाय फोन केला होता. तुमचं काम प्रोग्रेस मध्ये. प्रोग्रेस मध्ये आहे का? नाही म्हणजे रस्त्याच्या कडकडाला अशी पाटी असते बघा, लोक वाट बघित असतात कधी प्रोग्रेस होणार कधी प्रोग्रेस होणार, पण तो का होईना. आमच्या कामाचं बी तुम्ही असंच करणार काय? असं कसं होईल मॅडम? हा तर मॅडम जरा ते इमानाचं इंधन जरा कमी पडायला लागले बघा. नाही तेच म्हणलं, एवढा आठवणीने फोन कसा केला तुम्ही? बरं तुमचा इमान का काय आहे ते आणा, जमिनीवर उतरवा आणि आम्ही म्हणतो त्या ठिकाणी भेटा आम्हाला. आपल्या स्टाफला आणि वर्कर्सना जे हवं होतं ते आपण त्यांना दिलंय, आणि आता अशी वेळ आहे की आपल्याला जे हवंय ते त्यांच्याकडून काढून घेतलं पाहिजे. पण हे सगळं खूप खुबीने केलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्पर्धा, गेम्स, काही अशा ऍक्टिव्हिटीज ज्याच्यातनं त्यांच्या स्किल्स पासून त्यांच्या एक्सपेक्टेशन्स पर्यंत अनेक गोष्टी आपल्याला कळू शकतील. एखाद्या दिवशी त्यांच्या पर्सनल आणि ऑफिस मधल्या प्रॉब्लेम्सना घेऊन त्यांच्याशी आपण मन मोकळ्या गप्पा मारू शकतो. एखादी पिकनिक किंवा ट्रेक सुद्धा चालू शकेल. ऍक्च्युअली काय आहे ना, या सगळ्या गोष्टी मी आणि मॅडमने यापूर्वी करायच्या ठरवल्या होत्या. आम्ही ठरवलं होतं की या सगळ्या गोष्टी अंमलात आणायच्या. गोष्टी अशा घडत गेल्या की या आयडियाज मागे पडल्या. पण मला चांगलं आठवत आहे, या गोष्टी तेव्हा मॅडमनेही सांगितल्या होत्या. हा असेल असेल. आम्ही नवरा बायको आहोत ना, त्यामुळे एकसारखा विचार करायची सुद्धा सवय लागली आम्हाला. काही हरकत नाही. तर जास्त वेळ घालवायला नको, लगेच कामाला लागलं पाहिजे. सासूबाई, अहो तुमचा नातू लाथा मारतोय मला. अगदी तुमच्या वळणावर गेलाय, आत्तापासूनच सतवतो. हुशार आहे. कधी एकदा यातून सुटते असं झालंय सासूबाई. ना मला कोलंबी खाता येते, ना मला चिकन खाता येतंय, ना मला क्रॅब मसाला खाता येतोय. इच्छा अजून नाचता येत नाही. हो काय एवढा भाऊ करताय हो? एवढं तर समध्या होणाऱ्या आया सहन करतात, आम्ही बी केला. तुमचं काय एवढं? हा, आणि जे आमच्या नातवाला सोसणार नाही अशा गोष्टी कशा खायला देऊ तुम्हाला? आमचा नातू येणार आहे, आल्यानंतर समधी इस्टेट आम्हाला घेऊन देणार आहे. मग सासूबाई तुमच्या मनात आलं ना तर पाळण्यात झुलायच्या वयामध्येच तुम्ही ना त्याला मधुरा अभ्यंकरच्या केबिन मधल्या खुर्चीवर बसवाल. हा गो बाया, असं करता आलं असतं तर ते इतक्यात नाही होणार ना, त्याला टाइम लागेल. पण तोपर्यंत तुम्हाला बसवू, आमच्या पोराला बसवू. हा आता आमच्या पोराचा पार भरत झालाय, काय करणार? नाही सावता त्यांना हाफिसच्या खुर्चीमध्ये काही बी इंटरेस्ट नाही. त्यांचं म्हणजे रामायणातल्या भरतासारखं झालंय बघा. आता एक रामायण आहे का? सासूबाई अहो, तो जर रामायणातला भरत असेल तर तुम्ही काही नाही का? काय चाललंय? ते लिस्ट करत होते, 13व्याची तयारी करावी लागेल ना. अय्यो, बघता बघता दिवस गेले हो. असं वाटतंय की कालपर्यंत साधनाताई इथे होत्या बघा. बर ते तुम्ही कशाला करताय? माझ्याकडे द्या, मी एकदम नीट करून टाकते बघा. नाही ठीक आहे ना, होईल मला मॅनेज. अय्यो, तुम्ही एकटं काय काय करणार? तुम्ही काय काळजी करू नका, मी करते बघा. तुम्हाला पण घरात सगळीकडे बघायला लागतं की हो. ही आहेच आहे. मोहितलाही जरा ताप होता, किरकिर करतोय सारखा. अय्यो ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसंच करूया. पण मग तुमची जी कोण माणसं आहेत त्यांच्याशी बोलून काय जे काही ठरेल मला कळवाल ना. अय्यो, तुम्ही काय पण काळजी करू नका हो, एकदम निश्चिंत राहा. मी आलेच.